वर्सोवा विधानसभेतही मनसे विभागाध्यक्ष संदेश देसाई यांच्याकडून मतदार यादीतला घोळ उघड करण्यात आला। या याद्यांचे अभ्यास करताना मनसैनिकांनी यादी क्रमांक 268 मधील एकाच घराच्या पत्त्यावर हिंदू, मुस्लिम आणि इतर धर्मीय मतदार नोंदवण्यात आल्याचा प्रकार उघड केला। शिवाय 350 पेक्षा अधिक मतदारांच्या घराचा पत्ताच उपलब्ध नाही ही गंभीर बाब मनसेकडून समोर आणण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या मतदार यादीत नावं मराठीत असणं अपेक्षित असताना काही नावं बंगाली भाषेत देखील नोंदवण्यात आली आहेत। मतदार याद्या तात्काळ दुरुस्त झाल्या नाहीत तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला। एकाच घरामध्ये हिंदू, मुस्लिम व इतर धर्मीय जवळजवळ 100 ते 150 मतदारांची एकाच घरामध्ये नावे दाखवण्यात आली आहेत। तसेच फोटो व नाव दाखवून फक्त त असं दाखवून त्याच्या पुढे कोणत्याही प्रकारचा ऍड्रेस नाही किंवा पत्ता नाही असे जवळजवळ 300 ते 350 नावं ह्या यादीमध्ये घुसवण्यात आली आहेत। तसेच याच्यामध्ये दुबार मतदार आहेत। काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी आरोप केलेल्या वोट चोरी प्रकरणी मुंबई युथ काँग्रेस आक्रमक झाली आहे। लोकल मेट्रोतल्या प्रवाशांना पत्रक देऊन कधी वोट चोरी केली जाते याचा प्रचार काँग्रेसकडून केला जातोय। वोट चोरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी काँग्रेसने जनतेला आवाहन केलं। मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वोट चोरीचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न केला जातोय। MMRDA ने अटल सेतूवर डागडुजीचं काम सुरू केलंय। विविध टप्प्यात हे काम केलं जाते। तिसऱ्या आणि